माझं नाव काव्य आहे आणि मी शहरातील सर्वात मोठा बिझनेसमॅन प्रकाश गुप्ता यांची एकुलती एक मुलगी आहे. पैसे आणि आराम हे माझ्या घरातले नियम होते. कधीच विचार केला नव्हता की आयुष्य एका क्षणात माझ्याकडून माझी सर्वात मौल्यवान गोष्ट घेऊन जाईल. ती काळी रात्र आजही माझ्या लक्षात आहे, जेव्हा आम्ही एका पार्टीतून घरी येत होतो. पाऊस जोरात पडत होता आणि ड्रायव्हरला रस्ता नीट दिसत नव्हता. अचानक समोरून येणाऱ्या ट्रकने आमच्या गाडीला जोरात धडक दिली आणि मग सगळं अंधारात हरवलं. जेव्हा जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होतो आणि माझ्या शरीरावर पट्ट्या बांधलेल्या होत्या. पण माझ्या मनाला झालेल्या सगळ्यात मोठी जखम तीच होती, कारण डॉक्टरांनी सांगितलं की माझे आई बाबा त्या अपघातात मरण पावले आणि माझ्या डोळ्यावर झालेल्या गंभीर जखमेमुळे माझे डोळे पाहण्याची क्षमता मी गमावली होती. त्यावेळी माझं वय फक्त 22 वर्ष होतं. एका क्षणार्धात अपघातामुळे मी अनाथ झाले. मन तुटलं. अनेक दिवस मी धक्क्यातच होते. माझं जीवन संपल्यासारखं वाटायचं. अंधार माझा नशीब बनला. एकदा रंगबेरंगी हिरव्या रंगांना आवडणारा मी आता रंगही ओळखू शकत नव्हते. पण त्या कठीण काळात एकाने माझा हात धरला. तोच होता अमन. अमन माझा पप्पांचा सगळ्यात हुशार मॅनेजर होता. तो एक मध्यमवर्गीय मुलगा होता, ज्याला पप्पांनी त्याच्या हुशारीमुळे वरच्या पदावर पोहोचवले होते. माझ्या आईवडिलांच्या निधनानंतर त्याने फक्त पप्पांचा विखुरलेला बिझनेस सांभाळला नाही, तर माझीही काळजी घेतली. त्याने इतकी छान सेवा केली की मीच विसरून बसले की मी अंध झालेली आहे आणि मला काही दिसत नाही. तो माझ्यासाठी माझे डोळे बनला होता. तो स्वतःच्या हाताने मला जेवण भरवत असायचा, बाहेर फिरायला नेत होता आणि बिझनेसची सगळी माहिती मला वाचून सांगायचा. हळूहळू मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू लागले. आणि मग एक दिवस त्याने माझ्याकडे लग्नाची मागणी केली. मी एकटी आणि थोडी घाबरलेली होती, पण मला वाटलं की अमनपेक्षा चांगलं कोणीतरी जीवनसाथी मला मिळणार नाही, जो माझ्या कमकुवतपणाला स्वीकारेल. मी होकार दिला आणि आम्ही साध्या पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर अमनने मला राजकुमारीसारखं वागवलं. तो माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गरजेची काळजी घेत असायचा. मी देवाचे आभार मानायचे की जर त्याने माझ्याकडून माझे डोळे घेतले होते, तर बदल्यात अमनसारखा हिरा पती म्हणून दिला होता, जो माझा आधारस्तंभ होता, माझा सहारा होता. आम्ही खूप आनंदात होतो, कारण मी फक्त तेच पाहू शकत होते जे अमन मला दाखवायचा आणि फक्त अमनच मला ऐकवायचा सगळं काही. त्याच्या शब्दामध्ये मला माझ्या बिझनेसचं काहीच कळत नव्हतं त्याच्याशिवाय. मी फक्त चेकबुक आणि कागदांवर अंगठा लावत असे, कारण अमन म्हणायचा की सही करणे माझ्यासाठी अवघड आहे. मी त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायची, कारण तो माझा पती होता. असंच लग्नानंतर 2 वर्ष उलटली आणि मी त्या अंधाराची सवय करून घेतली होती. पण नंतर काही दिवसानंतर काहीतरी विचित्र गोष्टी मला जाणवू लागल्या. अमन बऱ्याच वेळा त्याच्या मित्रांना घरी आणायचा आणि म्हणायचे की या बिझनेस मीटिंग्स ज्या ऑफिसमध्ये होऊ शकत नाहीत ना, त्याच मीटिंग्स मी घरी ठेवलेल्या आहेत. मी त्याला आनंदाने परवानगी द्यायची. तो त्याचा एक खास मित्राचा अनेक वेळा उल्लेख करायचा, ज्याचं नाव त्याने राकेश सांगितलं होतं. तो म्हणायचा की राकेश त्याच्या बालपणाचा मित्र आहे आणि आता अमनच्या बिझनेसचा पार्टनर होणार आहे. राकेश बऱ्याच वेळा आमच्या घरी यायचा. अमन मला सांगायचे की राकेश खूप लाजाळू आहे आणि ड्रॉइंग रूममध्ये बसायला आवडतं त्याला. मी कधीच राकेशचा आवाज ऐकलेला नव्हता. अमन म्हणायचे की तो फार कमी बोलतो आणि हळू आवाजात बोलतो. पण मला कधी वाटायचं की ड्रॉइंग रूममधून हलक्या आवाजात हसण्याचे आवाज यायचे, जे कोणत्याही पुरुषाचे वाटत नव्हते. मी जेव्हा अमनला विचारलं तेव्हा तो हसून टाळायचा आणि म्हणायचा, तुझे कान वाजतच असतील किंवा टीव्ही चालू असेल अगं. मी त्याचं बोलणं मान्य करायची, कारण अंधत्वामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. मला वाटायचं की कदाचित माझा भ्रम असावा, काहीतरी खरंच टीव्हीचा आवाज येत असेल माझ्या कानाला ऐकायला. पण माझं मन आणि अंतरात्मा मला सतत सावध करत होता. आणखी एक गोष्ट होती, जेव्हा राकेश येई घरात त्या एक विचित्र सुगंध पसरलेला असायचा. तो सुगंध कुठल्याही पुरुषी परफ्यूमचा नव्हता, तर मातीसारखा आणि सौम्य असा वास होता, जो मला अक्षरशः खूप आवडायचा. मी आश्चर्याने विचारायची, हा काय सुगंध आहे? तर तो म्हणायचा, अरे मी नवीन रूम फ्रेशनर घेतला आहे, महागडा ब्रँड आहे, तुला आवडतो ना? मला गप्प बसायला आवडायचं, पण मनात एक शंका कायम असायची, कारण रूम फ्रेशनरचा वेगळा सुगंध आणि कपड्यातून येणारा सुगंध वेगळाच असायचा. एक दिवस जेव्हा मला तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेली, तेव्हा मला जाणवलं की माझ्याजवळून कोणीतरी चालून गेलंय
आणि तोच सुगंध पुन्हा आला. घाबरून मी विचारलं, कोण आहे? अमन म्हणाला, मी आहे. पाणी प्यायला आलो होतो. तू घाबरलीस का? पण मला पूर्ण खात्री होती की ती पावलांची चाहूल अमनची नव्हती. कारण अमनच्या बुटांचा आवाज नेहमी जड असायचा, पण ती चाहूल हलकी आणि अशी होती जणी कोणी लेडीज सँडल घातले आहेत तेव्हा खूप हलक्या पावलांनी चाललेला आहे. मी या छोट्या मोठ्या बदलांचा किंवा गोष्टींचा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, कारण मी माझ्या आनंदी आयुष्याकडे अमनवर शंका घेऊन पाहू इच्छित नव्हते. कारण मी अमनवर खूप प्रेम करत होती आणि मला विश्वास होता की तो मला कधीच धोका देणार नाही, कारण त्यानेच मला सावरलं होतं. पण नियती काही वेगळीच ठरवलेली होती. नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. गेल्या महिन्यापासून माझ्या डोक्यात सतत वेदना होत होत्या. म्हणून अमनला मला शहरातल्या एका मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि औषध दिली. एक दिवस झोपेतून उठले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर काहीतरी पुसटसे दिसत होतं. जणू अंधारात प्रकाशाचे एक छोटा किरण फुटला होता. मी डोळे चोळले पण तो प्रकाश घाळ झाला नाही. उलट हळूहळू जास्त स्पष्ट होऊ लागला. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. काय? माझ्या डोळ्यांची रोशनी परत येत होती का? मला अमनला हाक मारायची होती, पण मग मी थांबली. मनात आवाज आला, आता सांगायची गरज नाही की मला दिसत आहे. कदाचित हा माझा भ्रम असेल. आणि मग मी त्याला सरप्राईज देईन असं मी ठरवलं आणि मी अमनला काहीच सांगितलं नाही. पण पुढच्या काही दिवसात हा भ्रम खरं होत चालला होता. माझी दृष्टी हळूहळू परत येऊ लागली होती. आधी फक्त पुसटच्या सावल्या दिसत होत्या, मग पुसट रंग आणि नंतर वस्तूंचे आकार. कदाचित डॉक्टरांनी औषधं बदलली होती किंवा माझ्या डोक्याला झालेल्या जुन्या जखमेचा परिणाम कमी होत होता. जे काही होत होतं ते एखाद्या चमत्कारांसारखंच काहीच कमी नव्हतं आणि मी खूप खुश होती. मला वाटलं लगेच अमनला सगळं काही सांगावं आणि त्याच्या गळ्यात पडावं. पण त्याच दिवशी जेव्हा माझं पाहणं पूर्णपणे स्पष्ट झालं, मला सगळं काही दिसू लागलं. तेव्हा मी काहीतरी असं पाहिलं की ज्याने मला गप्प बसायला भाग पाडलं. मी माझ्या खोलीत होती आणि अमन बाथरूममध्ये होता. तसं त्याच्या मोबाईलवर स्क्रीन ऑन झाली आणि एक मेसेज आला. मी घाईघाईने मोबाईल उचलला. आता माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसू लागलं होतं. स्क्रीनवर राकेश असं नाव लिहिलेलं होतं आणि मेसेज होता, आज संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे जान? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हे वाचताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली की काय मला असं वाटू लागलं. कोणता मित्र आपल्या मित्राला असं मेसेज करतो? माझं डोकं चक्रावलंय की काय असं वाटत होतं. अमनचं दुसरं कोणासोबत नातं आहे का? काहीतरी प्रकरण वेगळंच आहे. मी पटकन मोबाईल तिथेच ठेवला आणि बेडवर झोपून अंध असल्याचं नाटक करू लागली. अमन बाहेर आला तेव्हा मी काहीही जाणू दिलं नाही की मला दिसतंय म्हणून. पण माझ्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. मी ठरवलं की आता माझ्या डोळ्यांविषयी मी काहीही सांगणार नाही. उलट हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेन की हा राकेश कोण आहे आणि अमन माझ्यापासून काय लपवत आहे. पण हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता, कारण ज्याच्यासोबत मी प्रत्येक गोष्ट शेअर केली होती, सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच्याकडूनच इतकं मोठं रहस्य लपवलं जात होतं. मी माझा चष्मा पुन्हा घातला आणि जुनं नाटक सुरू केलं. जसं काही मला दिसतच नाहीये. मला आधार हवा आहे. मी अडखळत चालणार, वस्तू पडणार आणि अमन मला सहानुभूतीने सांभाळणार. पण आता त्याची सहानुभूती ही बनावट वाटू लागली होती. जेव्हा तो माझ्याकडे बघत नसे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं, फक्त बेफिकीरपणा असायचा, ज्यामुळे माझं मन तुटायचं. आज संध्याकाळी अमनने सांगितलं की राकेश येणार आहे आणि महत्वाच्या कागदपत्रांवर सही करायच्या आहेत. म्हणून त्याने मला तयार होण्यास सांगितलं. मी एक साधा सूट घातला आणि सोफ्यावर बसली. आज अमन खूप आनंदी दिसत होता. त्याने परफ्यूम लावलेलं होतं आणि वारंवार घड्याळाकडे पाहत होता. थोड्या वेळाने डोरबेल वाजली. अमन धावत जाऊन दरवाजा उघडला आणि उत्साहाने म्हणाला, अरे यार, मी कधीपासून वाट पाहतोय. त्याच्या आवाजात जो उत्साह होता तो कोणा बिझनेस पार्टनरमध्ये असायचा नाही. मी सोफ्यावर बसली होती आणि माझा चेहरा ड्रॉइंग रूमच्या काचेच्या दरवाजाकडे होता, ज्यावर हलकासा पडदा होता. मी चष्म्याच्या मागून सगळं काही पाहू शकत होती. मी माझी नजर खाली झुकवली होती. अमन पाहुण्यांना घेऊन आत आला. पाहुण्यांच्या चालण्याचा आवाज ऐकून मला कळलं की हा कोणी साधा माणूस नाही. टेक करणाऱ्या हिल्सचा
टकटक करणाऱ्या हिल्सचा आवाज कार्पेटवर मौसर ऐकू येत होता. अमन म्हणाला, काव्या, हा राकेश आहे. बेटा, मी अनोळखी मरण्याचं नाटक करत हात पुढे केला आणि म्हणाले, नमस्ते राकेश भाऊ, कसे आहात? त्याने माझ्या हाताला मौसर लुसलुशीत स्पर्श केला, जो नक्कीच कोणत्या तरी स्त्रीचाच होता. ज्याच्या मनगटावर बांगड्या होत्या. मला अचानक करंट बसल्यासारखं वाटलं आणि मी हात मागे घेतला. अमन हसून म्हणाला, काय झालं काव्या? मी म्हटलं, काही नाही. पण मी पाहिलं होते की त्याचा हात मेहंदीने भरलेला होता. त्याचा हात मेहंदीने भरलेला होता आणि बोटात अंगठी होती. मग मी म्हणाले, ठीक आहे, मी तुमच्यासाठी चहा बनवते. अमन म्हणाला, नको नको, तू कशाला त्रास घेतीस? राकेश बनवेल. पण मी नकार दिला. नाही, पाहुणे इतके दिवसांनी आले आहेत, मी स्वतः बनवेन चहा. मला आता कळलं की सत्य काय आहे. मला खरंच तिथून उठायचं होतं, जेणेकरून मी त्यांना पाहू शकेन. मी उठून किचनकडे गेली, जो सोप्याच्या बाजूला होता आणि ज्याच्या भिंतीत एक मोठी काचेची खिडकी होती, जिथून ड्रॉइंग रूमचा काही भाग दिसत असायचा. मी किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाऊन गॅस पेटवला आणि भांडी जाणून बुजून एकमेकांवर आदळू लागली, ज्यामुळे असं वाटत होते की मी माझ्या कामात खूपच मग्न आहे. मग मी सावधगिरीने किचनची लाईट बंद केली, जेणेकरून मी आतून बाहेर पाहू शकत होती आणि बाहेरून कोणी मला पाहू शकणार नाही. ड्रॉइंग रूमचा दरवाजा उघडा होता. अमन सोफ्यावर बसला होता आणि त्याच्यासोबत तो राकेश नव्हता, तर एक सुंदर आधुनिकीकरण केलेली मुलगी बसलेली होती, जिने आधुनिक कपडे घातले होते. तिचे केस मोकळे होते. ती मुलगी अमनच्या अगदी जवळ बसली होती आणि अमन तिचा हात आपल्या हातात धरून मस्त कुरवळत होता. दोघे हसत बोलत होते. तेव्हाच मी ऐकलं. मी त्यांचं बोलणं साफपणे ऐकायला येत होतं. उफ अमन, ही काव्या तर खूपच बावळट आहे. तिला एकदाही संशय आला नाही की मी राकेश नाहीये. त्या हसणं होतं जे मला कधी कधी ऐकायला मिळायचं. अमन हसत म्हणाला, अरे, ही तर माझ्या प्रेमात आधीच आंधळी होती, आता खरंच आणखीनच आंधळी झाली आहे. तिला काय कळणार? बस काही दिवसांचीच गोष्ट आहे. इशिकाच्या मालमत्तेच्या कागदपत्र ट्रान्सफर होतील. मी त्याचा अंगठा लावून घेतलेला आहे, म्हणजे सगळं माझ्या नावावर होईल. हिची कथा इथेच संपेल. अमनचे हे शब्द माझ्या कानात वितळलेल्या काचेसारखे उतरले. माझे पती, ज्याला मी देव समजत होते, तो माझ्या मृत्यूचा कट अक्षरशः रचत होता. आणि ही स्त्री इशिका त्याची गर्लफ्रेंड होती, राकेश नसून. जिला तो राकेश बनवून माझ्याच घरातच आणलं होतं त्याने, असं माझ्या मनात आलं. आत्ताच जाऊन ओरडावं आणि त्या दोघांचं डोकं धरावं असं वाटलं. पण मी स्वतःला थांबवलं. थरथरत्या हाताने किचनचा ओटा धरला. मला चक्कर येऊ लागली होती. माझं संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यासमोर एका नाट्यसृष्टीसारखं उभं होतं. जेव्हा मला कळलं की अमनने माझ्याशी लग्न फक्त संपत्तीसाठी, प्रॉपर्टीसाठी केले, तेव्हा माझी मजबुरी त्याने एक संधी म्हणून घेतली होती, ज्याचा त्याने पूर्ण फायदा उचलला. अक्षरशः 2 वर्षांपासून तो मला लुटत होता, धोका देत होता आणि आता मला मारूही इच्छित होता. माझ्या डोळ्यातून अश्रू निघू लागले. पण हे कमकुवतपणाचे नाही, तर संताप आणि वेदनेचे अश्रू होते. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत होतं. ती मुलगी अमनच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती आणि अमन तिचं बोटे कुरवळत होता. तोच खांदा ज्यावर कधी मी डोके ठेवून रडत असायची. त्या क्षणी मला त्या व्यक्तीचा तिरस्कार वाटू लागला. मी तिथे उभी राहून ठरवलं की मी आता ती काव्या राहणार नाही. आता मी ती अंध आणि हतबल मुलगी होणार नाही, ज्याला हे दोघे तुडवून जातील. ही मालमत्ता माझी आहे, हे घर माझं आहे आणि सगळ्यात महत्वाचं, हे माझं आयुष्य आहे, ज्याला देवाने पुन्हा प्रकाश दिला आहे. जर अमनला वाटायचं की तो एक खेळाडू आहे, पण आता त्याला समजेल की खेळ कसा खेळायचा ते. मी माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि दीर्घ श्वास घेतला. आता मला खूप सावध राहायचं होतं मला त्यांना हे कधीच सांगायचं नव्हतं की माझी ताकद परी आली आहे, मला दृष्टी परत आली आहे, कारण तीच माझी सगळ्यात मोठी शक्ती होती. मी चहा उचलला. हात थोडे थरकत होते, पण मी स्वतःला सांभाळलं. पुन्हा काळा चष्मा घातला आणि काठी हातात धरली. आता मला एक भन्नाट अभिनेत्रीच व्हायचं होतं. मी किचनमधून बाहेर पडली आणि ड्रॉइंग रूमकडे निघाली. अमन चहा घेऊन आला. मी आवाज दिला. माझ्या आवाजात एकही थरकाप नव्हता. अमनने लगेच त्या मुलीला बाजूला केले आणि ताट घेऊन बसला. आम्ही तुझी वाटच पाहत होतो, ये.
त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच बनावट गोडसर हसू होतं. मी स्ट्रे घेऊन खोलीत शिरली. मला सगळं स्पष्ट दिसत होतं. ती मुलगी तिरस्काराने आणि द्वेषाने माझ्याकडे बघत होती आणि अमन मला पाहून नजरेने बाजूला वळत होता. पण मी माझी नजर एका रिकाम्या ठिकाणी लावली होती आणि तो चहाचा ट्रे टेबलावर ठेवायला लागली. जणू काही अंदाजाने ठेवतीये. माझे पाय जाणून बुजून टेबलाच्या पायाला लागला आणि मी अडखळली. ओ अमन उठला. त्याच वेळेस अमन उठला आणि काळजी व्यक्त करत म्हणाला, सांभाळून काव्या, पडली असतीस ना. खरंच तर मी मनातच त्याला शपथ दिली होती. हसत म्हणाली, थँक्यू अमन. त्याला काही कळलं नाही. मग मी पाहून राकेश भाऊ चहा घे ना असं म्हटलं. मला माहित होतं ती मुलगी कुठे बसलेली आहे. ती तिचं हसून लपवत होती. मी मनात श्वास घेतला. तू माझ्यावर हसतेस ना. उद्या मी तुझ्याच अंधारावर हसेन. मी चहा ठेवला. मी थोडं थकलीये, थोडा आराम करते असं म्हटली मी. तुम्ही गप्पा मारत राहा असं सांगितलं. असं सांगून तिथून निघून गेली. माझ्या खोलीत येऊन दरवाजा बंद करून जोरात रडली मी. पण तो माझा ते माझं शेवटचं रडणं होतं. कारण आता युद्ध सुरू झालंय. मला माहित आहे शत्रू घराच्या आतच होता आणि शत्रू तर माझा जीव घेण्याच्या तयारीत होता अक्षरशः. पण त्याला हे कळले नव्हते की आता त्याची शिकारच शिकारी झालीये. आणि त्या रात्री तिच्या डोळ्यात सगळे पाहत होते. त्या रात्री मी माझ्या पलंगावर बसून छताकडे बघत होती. माझ्या डोळ्यातले अश्रू सुकले होते आणि त्यांना जागा एका ठाम निर्णयाने घेतली होती. मला मी तसं अपेक्षित होती. मला आधीच एक मदतनीस हवा होता. असा कोणीतरी ज्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेवू शकेन. अचानक माझ्या मनात समीरचं नाव आलं. समीर माझ्या कॉलेजमधला मित्र होता आणि तो नेहमी मला आवडायचा. पण मी अमनला पसंत केलं होतं. समीर पोलिसात चांगल्या पदावर कामाला होता आणि मला आठवलं की वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने मला सांगितलं होतं, काव्या, जर तुला आयुष्यात कधी काही त्रास झाला तर नक्की मला आठव, माझी मदत घे. मी ठरवलं की काही झालं तरी सकाळी लगेच समीरशी संपर्क करेन. पुढच्या दिवशी अमन सकाळी लवकर उठला होता. तो खूप आनंदात होता, खुश होता. तो मूडमध्ये होता आणि बाथरूममध्ये खूप गुणगुणत होता, गाणं गात होता. मी त्याच्या बेफिक्रीचा फायदा घेतला आणि वेगाने त्याचा मोबाईल चेक केला, जो चार्जिंगला लावलेला होता. लॉक मला माहित होतं कारण कालच मी त्याला ते लॉक उघडताना पाहिलं होतं. मेसेज उघडला तर इशिकाचा शेवटचा संदेश होता. आज रात्री काय प्लॅन आहे? मी जास्त वाट पाहू शकत नाही. अमनचं उत्तर होतं. मेसेज होता, आज रात्र फायनल आहे. कागदपत्र पण तयार आहेत. मी औषधं पण मागून घेतली आहेत. बस आज सूर्य मावळू दे, काव्य कायमची झोपून जाईल. हे वाचताच माझ्या हातातून मोबाईल पडता पडता अक्षरशः वाचला. माझ्या मनात संशय वाढला. आता सगळं खात्रीशीर झालं होतं. ते लोक आज रात्री मला मारणार होते. माझ्याकडे खूप कमी वेळ होता. मी लगेच मोबाईल ठेवला आणि बेडवर जाऊन झोपली. अमन बाहेर आला तेव्हा मी अंधत्वाचं नाटक केलं आणि जाणून बुजून म्हटलं, अमन, आज मला काहीतरी विचित्र वाटतंय रे. जीव घाबरतोय माझा, जेणेकरून त्याला वाटेल की मी कमकुवत आहे. अमन माझ्या जवळ बसला. माझ्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, काही नाही माझी जान, कदाचित हवामानाचा परिणाम आहे. तू आज आराम कर. मी आज लवकर घरी येईन. आणि हो, राकेश सुद्धा संध्याकाळी येणार आहे. आपल्याला एक खूप मोठी डील फायनल करायची आहे आणि त्यानंतर तुझी साथ हवी असेल. आपण सेलिब्रेशन करत होतो. त्याच्या बोलण्यात जिंकल्याचा आनंद स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. जो तो उत्साहाने बोलत होता, तो माझ्या मृत्यूचा सण अक्षरशः जणू काही साजरा करत होता असं वाटत होतं. मी मान खाली करून म्हणाली, ठीक आहे अमन, तुम्ही म्हणाल तसंच. तो ऑफिसकडे निघून गेला. जसं घराचं मेन गेट बंद झाला, मी मोबाईल उचलला, जो फोन मी लपून ठेवलेला होता. समीरचा नंबर डायल केला, जो मला तोंडपाठ होता. तिसऱ्या रिंगवर कॉल उचलला गेला. हॅलो, समीरचा जड आवाज आला. मी म्हणाली, समीर, मी काव्या बोलतीये. माझा आवाज थरथरत होता. समीर चकित झाला. काव्या, तू इतक्या दिवसानंतर का बोलतेय? सर्व ठीक तर आहे ना? तो रडत विचारत होता. मी त्याला अपघातापासून लक्ष वेधून ठेवायला सांगितलं आणि अमनच्या कटापासून आज रात्रीच्या हत्येपर्यंत त्यांचं काय प्लॅन आहे सगळं उघडपणे सांगून टाकलं. समीर शांतपणे सगळं काही ऐकत होता. मग फक्त म्हणाला, घाबरू नकोस काव्या, मी अजून जिवंत आहे. तू फक्त माझ्या सांगण्याप्रमाणेच वाग. त्याने खूपच धोकादायक प्लॅन समजावून सांगितला.
पण माझ्याकडे दुसरा कोणताच उपाय नव्हता. त्याने सांगितलं की मी नॉर्मल राहावं आणि त्यांना खात्री देत राहावं की सगळं काही ठीक आहे. दुपारी अमन घरी आला. त्याच्या हातात एक फाईल आणि एक मिठाईचा डबा होता. तो खूप उत्साही होता. तो म्हणाला, काव्या उठ, बघ मी काय आणलंय. तुझे आवडते गुलाबजामुन आणलेत. त्याने डबा उघडला आणि जबरदस्ती एक गुलाबजामुन माझ्या तोंडात टाकला. म्हणाला, खा जान, आजचा दिवस खूप मोठा आहे. त्या मिठाईत मला काहीतरी विषारीचा स्वाद जाणवत होता. जरी ती खरं तर विषारी नव्हती, पण त्या व्यक्तीचे हात विषारी झाले होते. संध्याकाळ होताच घराची घंटी वाजली. अमन गेला, दरवाजा उघडायला गेला आणि कोणीतरी आत आणलं त्याने. पण यावेळी त्याने राकेशची ओळख करून दिली नाही आणि मला पण बाहेर बोलवलं नाही. उलट तो त्याला सरळ गेस्ट रूम मध्ये घेऊन गेला. कदाचित त्याला वाटलं असेल की आता नाटक करण्याची काहीच गरज नाहीये, कारण काही तासानंतर त्यांच्या प्लॅनिंगनुसार मी मरणार होती. मी माझ्या खोलीच्या आत बसली होती. बाहेर शांत आणि संयमित वातावरण होतं, पण माझं लक्ष तोच गेस्ट रूमकडे लागलं होतं. थोड्याच वेळात अमन माझ्याकडे आला आणि म्हणाला, काव्या चल, जरा साईन करायची आहे. राकेश तुझी वाट पाहतोय. मी माझा चष्मा समायोजित केला. त्याचा हात धरून बाहेर गेली. हॉलचं वातावरण खूप शांत होतं. युशिका कदाचित तिथेच असावी, पण ती शांत होती. अमनने मला सोफ्यावर बसवलं आणि माझ्यासमोर फाईल ठेवली. इथे साईन कर काव्या, इथे साईन कर. हे नवीन कंपनीचे शेअर्स आहेत. तो म्हणाला, माझा हात धरून कागदावर पेन उचलत म्हणाला, मला ठाऊक होतं की ही मालमत्ता हस्तांतरणाची कागदपत्र आहेत. हे सगळं बघून माझं अंग थरथरायला लागलं. हातात पेन धरला आणि मनातल्या मनात देवाचं नाव घेत सही केली. सही होताच अमनने सुटकेचा श्वास सोडला आणि फाईल हिसकावून घेतली. शब्बास, आता तू जाऊन आराम कर. मी थोडं राकेशला सोडून येतो. त्याने म्हटलं, मला जाणवत होते की तो त्याला सोडवायला नाही तर माझ्या मरणाची तयारी करायला जात आहे. मी उठून माझ्या खोलीकडे वळली, पण दरवाजावर पाहतच थांबली आणि लपून पाहू लागली. अमनला वाटत होतं की मी खोलीत गेलीये. तो परत सोप्याकडे वळला जिथे इशिका बसली होती. तिने आपला विक काढला आणि खदखदून हसली. अभिनंदन अमन, शेवटी हे संकट टळलं. अमनने तिला मिठी मारली आणि तो म्हणाला, हो जान, आता ही घर, ही मालमत्ता, सगळी प्रॉपर्टी आपलीच आहे. फक्त एक शेवटचं काम बाकी आहे. मी पाहिलं की ते काहीतरी उत्साहाने तयार करायला किचनकडे गेले. मला संधी चांगली वाटली आणि मी दबक्या पावलांनी किचनची खिडकी बाहेरून लपून पाहायला सुरुवात केली, जिथून आतलं सगळं स्पष्ट दिसत होतं. किचनच्या भिंतीवर एक मोठा आरसा लावलेला होता, ज्यामध्ये अमन आणि इशिकाचं प्रतिबिंब नीट मला दिसत होतं. ते दोघं शेल्फ जवळ उभे होते. त्यांची पाठ माझ्याकडे होती, पण आरशाने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसले आणि ते दृश्य पाहून माझ्या नसांमध्ये रक्त थांबून गेलं अक्षरशः. अमन कपाटातून काहीतरी काढत होता. त्याने कपाटातून काही वस्तू काढल्या आणि इशिकाच्या चेहऱ्यावर शैतानी हसू झळकायचं मी पाहिलं की अमनने नंतर खिशातून एक छोटीशी बाटली काढली आणि ती ज्यूसच्या ग्लासमध्ये ओतली. नक्कीच ते काहीतरी औषध होतं, ज्याचा तो मेसेजमध्ये उल्लेख करत होता. पण त्यामुळे भयानक दृश्य पुढे समोर आलं, जेव्हा इशिकाने आपल्या कपड्यातून रंगीत बंदूक काढली आणि अमनला दिली. मी श्वास रोखून भीतीने आरशात पाहायला सुरुवात केली. इशिका अमनच्या कानात काहीतरी बोलत होती. मग अमनने पिस्तूल हातात घेतली. इशिका म्हणत होती, जर औषधाचा परिणाम झाला नाही तर रिस्क घेऊ नकोस. आज रात्रीच काम फत्ते करू. गोळी टाकून सांग की पोलीस दरोडेखोर दरोडा टाकायला आले होते आणि ते तुझ्या खिशातच आहेत. अमरने पिस्तूल उलटून पालटून पाहिलं आणि हसला. काळजी करू नको, ही तर अर्धवट आंधळीच आहे. विष पुरेस आहे तिच्यासाठी, पण सध्या हे जवळच ठेवतो. हे ऐकून माझं अस्तित्व थरथरायला लागलं. माझा स्वतःच्या पतीच मला मारणार होता आणि मी ते सगळं ऐकलं होतं. एखाद्या डासाला मारणे इतकं सोपं होतं. मी खिशात ठेवलेला मोबाईल उचलला. समीरची लाईन ऑन होती. तो सगळं ऐकत होता. फोनवर 3 वेळा बोटाने थाप दिली. आमचा ठरलेला संकेत की आता कारवाईची वेळ आली आहे. मी सावधपणे तिथून निघाले. तो खोलीत जाऊन थेट बेडवर पडली. हृदय इतकं धडधडत होतं की वाटत होतं की अमन काहीतरी ऐकून घेईल. काही मिनिटांनी पावलांचा आवाज आला. दरवाजा उघडला आणि अमन ज्यूसचा ग्लास घेऊन आत आला. त्याने हळूहळू आवाजात विचारलं, झोप येत नाही का काव्या?
तो माझ्या जवळ बसला आणि म्हणाला, हा ज्यूस पी, थंडावा मिळेल आणि झोपही चांगली मिळेल. असं म्हणत त्याने ग्लास माझ्या ओठांजवळ नेला. मी ग्लास हातात घेतल्यावर त्याला बोलायला लावलं. तो म्हणाला, आज माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा उद्देश पूर्ण झाला आहे. मग त्याने ग्लासकडे इशारा केला. तो माझ्या वृत्तीची अक्षरशः वाट पाहत होता. तेवढ्यातच अचानक घराची वीज गेली आणि खोलीत काळोख झाला. तो उठायला लागला, लाईटीला काय झालंय म्हणून. त्याच अंधारात मी ज्यूसचा ग्लास बेडखाली कार्पेटवर सांडून टाकला आणि तसंच तोंड पुसलं. असं वाटलं की मी तो ज्यूस पिऊन टाकलाय. 1 मिनिटानंतर लाईट आली. त्याने पाहिलं की ग्लास अजूनही माझ्या हातात आहे आणि तो हसत म्हणाला, शाब्बास, पिलीस ना तर ज्यूस, आता आरामात पडून राहा. आणि खोलीच्या बाहेर निघून गेला. कदाचित काही परिणाम दिसण्याची वाट पाहायला मी झोपली, डोळे बंद केले. 15 मिनिटांनी दरवाजा पुन्हा उघडला. यावेळी अमन एकटा नव्हता. चावलेहून वाटलं की त्याच्यासोबत आणखी कोणीतरी आहे. ते दोघे होते. दबक्या पावलाने ते माझ्याजवळ येऊन उभे राहिले. मी डोळे मिटले होते, पण त्यांचं अस्तित्व मला स्पष्ट जाणवत होतं. झोपलीस का? इशिकाने कुजबुजलं. असं वाटते त्याचा परिणाम झाला असावा. अमन म्हणाला. त्याने माझा हात धरला आणि जाणून म्हणून हात सोडला. हो, नाडी जात आहे, काम झालंय. अमन आनंदानेच म्हटलं. नाही, अजून श्वास चालू आहे, रिस्क घेऊ शकत नाही. इशिकाने सल्ला दिला. उशी लाव आणि तोंड दाबून धर, गोळी घालू नको. अमनने विचारलं, पण इशिका म्हणाली. गोळीच्या आवाजाने शेजारी पाजाराची जागी होती. ती म्हणत उशी उचलली आणि ती उशी माझ्या तोंडावर त्यांनी ठेवली. मी डोळे जोरात उघडले. त्याचवेळी मी जोरात डोळे उघडले, आश्चर्याने उठले आणि अमन आणि इशिका भीतीने मागे सरकले. अक्षरशः त्यांनी जणू काही भूत पाहिले असे ते पाहू लागले माझ्याकडे. अमन थरथरायला लागला. तुला काहीच झालं नाही, तू जिवंत आहेस का? मी माझा चष्मा घातला, खाली फेकला. चष्मा घेतलेला खाली फेकला. नंतर पहिल्यांदा अमनच्या डोळ्यात बघितलं आणि म्हटलं, अमन, मी जिवंत आहे आणि तुझं सगळं काही कारस्थान पाहतेय. आमचा चेहरा फिक्कट पडला होता. अमनचा चेहरा फिक्कट पडला होता. तू खरंच माझ्याकडे बघतेस का? मी उत्तर दिलं, हो, कारण माझ्या डोळ्यातील प्रकाश परत आला आहे, माझी दृष्टी परत आली आहे. आणि मागील 1 आठवडा मी तुझा आणि तुझ्या प्रेयसीचं सगळं नाटक पाहत आहे. मी थरथरलेल्या इशिकाला पकडले आणि इशारा केला, तुम्ही सुद्धा. काय समजलं होतं की मी अंध आहे आणि मूर्ख सुद्धा आहे? मी पुढे म्हटलं, मी तुला पिस्तूल घेताना पाहिलं, तुझे मेसेज वाचले आणि ते मिसळलेले ज्यूस जमिनीवर सांडून दिलं. अमनच्या चेहऱ्यावर आश्चर्याची जागी राग आला. त्याने खिशातून पिस्तूल काढलं आणि म्हणाला, बरं, तुला तर सगळं माहीत आहे, मग अजून चांगलं झालं. आता तुला मारण्यात अजून मजा येईल. आता कोणतेही नाटक नाही, थेट मृत्यू. त्याने पिस्तूल माझ्या कपाळावर ताणलं आणि म्हटलं, शेवटच्या वेळी देवाचं नाव घे. देवाचं नाव घे आता. त्याच्याकडे पाहून म्हणाली, मालमत्ता, तू त्या कागदपत्रांबद्दल बोलतेस? मग हसून म्हणाला, अमन, तू विसरलास का? स्वाक्षरी तोपर्यंत कायदेशीर मानली जात नाही जोपर्यंत 2 साक्षीदार तिथे नसतात. आणि मी तिथे काव्याने स्वाक्षरी केली नव्हती. तर धोकेबाज असं लिहिलं होतं. तू आनंदात नीट पाहिलंच नाही मी सही केली की नाही केली. अमने घाबरून खिशातून कागदपत्रे काढली आणि पाहिली. खरंच स्वाक्षरीच्या जागी वाकडे तिकडे रेघा लिहिलेल्या होत्या आणि खाली स्पष्ट आवाजात लिहिलेलं होतं, स्पष्ट लिहिलेलं होतं, धोकेबाज. तो रागात ओरडला, तू खूप चालाक झालीस, मी तुला जिवंत मारून टाकेन. आणि ट्रिगर दाबणारच त्याच वेळी अचानक खोलीच्या खिडकीची काच फुटली आणि बाहेरून आलेली गोळी थेट अमनच्या हाताला लागली. पिस्तूल त्याच्या हातातून सुटून लांब कोसळलं. तो वेदनेने ओरडत जमिनीवर पडला आणि त्याच वेळी खोलीचा दरवाजा जोरात उघडला गेला. समीर पोलीस फोर्स आत आला. हात वर करा. इशिका भीतीने कोपऱ्यात बसली. अमन हात धरून तडफडत होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. समीर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू ठीक आहेस ना? मी म्हणाले, ठीक आहे. हो समीर, मी ठीक आहे, कारण आज मी फक्त डोळे उघडले नाहीत तर माझ्या आयुष्यातला सगळा अंधारच साफ केला आहे. पोलीस अमनला ओढत घेऊन जात होते. त्याला पकडलं आणि त्याला घेऊन जात होते आणि तो वारंवार माझ्याकडे रागाने पाहत होता. त्याच्या डोळ्यात आता अहंकार राहिलेला नव्हता, पण भीती दिसत होती. मी इशिकाजवळ गेली आणि तिला एक जोरदार थप्पड मारून म्हटलं, ही थप्पड त्या स्त्रीच्या वतीने आहे जिला तू कमकुवत समजत होतीस. लक्षात ठेव, स्त्री अंध असू शकते पण मूर्ख कधीच नाही.
पोलीस त्यांना घेऊन गेले आणि घरात शांतता पसरली. मी खिडकीजवळ जाऊन उभी राहिले. बाहेर पाऊस थांबला होता आणि आकाश स्वच्छ झालं होतं. मी वर पाहिलं आणि दीर्घ श्वास घेतला. माझे डोळे आता नीट झालेले होते आणि माझा रस्ता सुद्धा साफ झाला होता. आता मी एकटी होती पण कमकुवत नव्हती. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते, जर तिला दृष्टी आली नसती तर अमनने तिला धोका नक्कीच दिला असता. पण तिला वेळेवर दृष्टी आली आणि तिने अमनचा आणि इशिकाचा बदला घेतला. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.